मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करणार आहात रविवारचा. तर बघा, काल आपण पाहिलं होतं की अण्णा अवनीला न दाखवता दारू पित असतात त्या तांब्यात ओतून आणि अवनीच्या ते आज लक्षात येतं. अण्णा बडबडत असतात आणि अवनी त्या तांब्याचा वास घेते आणि तिच्या लक्षात येतं की अण्णा औषध पिताय. अवनी अण्णांना विचारते, अण्णा हेच ते औषध आहे ना? आधी तर ती विचारते, अण्णा काय आहे हे? त्यावर अण्णा म्हणतो, पाणी आहे ग सुनबाई. मग अवनी म्हणते, अण्णा पाणी आहे खरंच, याला औषध म्हणता ना तुम्ही? मग अण्णा कान धरतो आणि म्हणतो, सॉरी सुनबाई, ते न माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहत ग. अवनी म्हणते, काय अण्णा आज पण प्यायलात तुम्ही? अण्णा म्हणतात, अरे सुनबाई खरंच ग, वेळ झाली ना की माझा तोल सुटतो ग. पण पण मी मी नक्की आता पुढे लक्षात ठेवेल. मग मला चढलेली नाहीये बरं का, खरंच सांगतोय मी. आय एम ऑल राईट, आय एम ऑल राईट. पण अवनीला जरा रागच आलाय अण्णाचा. ती तांब्या आपटते आणि बाहेर चालली जाते. अण्णा डोक्याला हात मारून घेतात आणि विचार करतात, काय मी पण माणूस आहे. असो, आता अवनी विचार करत असते अंगणात येऊन आणि इकडे पाण्याचा सीन दाखवलाय. ती पायल आली पुन्हा त्याला भेटायला. मंडळी, कधी कधी मालिकेतनं जरा अतिरेकच दाखवतात बरं का. आता ही पायल या पोराच्या मागं लागलेली आहे. मला ना हा विशेष करून सीन आवडत नाही बरं का. यामुळे जरा गैरसमज पसरतो समाजात, असं माझं म्हणणं आहे. पण असो, मनोरंजन म्हणून बघायचं आणि सोडून द्यायचं. आता ती पायल येते आणि या पाण्याला ओरडायला लागते, झापते आणि म्हणते, कोण आहे ती? कोण आहे? काय आहे तिच्यात आणि माझ्यात? त्यावर आता तो पाण्याचा काम करणारा मुलगा आहे ना बाजूला, त्याचं नाव मला माहिती नाहीये, तो म्हणतो, कोण आहे ती? त्यावर आता पायल म्हणते, काय रे पाण्या, हाय का ती माझ्यासारखी ब्युटिफुल? आहे का माझ्यासारखी? हसते का माझ्यासारखी चांदणं उधळल्यासारखी? पाण्या आता करतो बरं का. पायल म्हणते, अय पाण्या इकडं बघ. नजरेला नजर भिडवून बोलते का ती माझ्यासारखी? ए पाण्या, दीडशान्या बघ ना रे. अरे काय रे तिच्यात? कसं पाहिजे त्या पोरीच्या मागं लागलाय तू? पाण्या हळूच म्हणतो, त्या पोरीत ना अक्कल आहे. पायल म्हणते, यो त्या पोरीत अक्कल आहे माझ्यात नाहीये होय? अजिबात अक्कल नाहीये माझ्यात. बरोबर आहे. तुझ्यासाठी मी जाते तुझ्या घरी, तुझ्या या गॅरेजची जाहिरात करते, सोशल मीडियावर प्रमोट करते, हो ना? त्यावर आता त्या पाण्याचा हाताखालचा मुलगा म्हणतो, अरे 100% त्याच्यामुळे तर आपल्या गॅरेजचे कस्टमर वाढू लागले ना दादा. पाण्या आता त्या मुलाकडे रागाने बघतो आणि तो आता तोंडावर बोट ठेवतो. पायल म्हणते, काय रे पानू, असं काय करतो? ए पानू, तुला पाहिल्याशिवाय मी ब्रेकफास्ट पण नाही करत. ती पोरगी करते का रे असं? नाही ना, मग कशाला तिच्या मागं लागलाय र? सांग ना, काय करते ती तुझ्यासाठी? त्यावर पाण्या म्हणतो, लई काय काय करते ती माझ्यासाठी. पायल म्हणते, सांग सांग, ऐकते ना मी, काय करते ती तुझ्यासाठी ते. पाण्या म्हणतो, अय लांब राहायचं, ती लय काय काय करते माझ्यासाठी आणि तू असं माझ्या संग बोलू नको. तिला आवडत नाही बरं दुसऱ्या पोरीनं माझ्या संग बोललेलं. पायल म्हणते, खेटर माझं, तिची आवड माझं खेटर. पाण्या म्हणतो, हलक्यात नको घेऊ बरं तिला, लय खतरनाक पोरगी ती. अरे एक फाईट वातावरण टाईट करून टाकल तुझं. पायल म्हणते, चल जा रे जा, मी नाही घाबरत कोणाला. मी पण कुस्तीचे 4 डाव शिकले. अशी धोबी पछाड दिल ना तिला आणि एका झटक्यात तिची 216 हाडं मोडल. पाना जरा तिची गंमत करतो बरं का. मग पायल म्हणते, तू येशील ना तिला वाचवायला, तर तुझी बी हाडं मोडल मी. पायलला राग येतो बरं का आता आणि पायल म्हणत असते, तू बघच आता पानू, चॅलेंज देऊ नको मला, असं म्हणून चालली जाते बरं का तावं तिच्या स्कूटीवर बसून. पाण्याला आता तो त्याच्या हाताखालचा मुलगा म्हणतो, ओ पानू शेट, लय हलक्यात घेताय बरं का तुम्ही तिला. अहो एखाद्या वेळेला एखादी पोरगी दिसली ना तुमच्या सोबत तर काही खरं नाही. पाण्या म्हणतो, काय रे, करायला गेलो एक आणि व्हायचं तिसरंच. ते पोरग म्हणतात 13वं घालाल ती पायल तुमचं. पाण्या म्हणतात, चल जा जा, शांतपण कर, नको काम कर. इकडे आता अवनीचा भाऊ काम करत असतो लॅपटॉपवर, तेव्हा त्याला दत्ता काकाचा फोन येतो. दत्ता काका म्हणजे अण्णाचा भाऊ तो आणि चैतन्याचे वडील बरं का प्रेक्षकांनो. दत्ता काका फोनवर म्हणतो, राम राम ज्युनियर देशपांडे. आता अवनीच्या भावाला जरा जीवावर येतं त्या दत्ता काकाशी बोलायला. तो वैतागून म्हणतो, काय? दत्ता काका म्हणतो, नाही काल तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता, त्याची क्वालिटी चांगली होती ना? अहो चेक केला होता मी, आवाज चांगला, एकदम क्लिअर, चित्र पण क्लिअर होता बघा. अवनीचा भाऊ म्हणतो, हा मग? दत्ता काका म्हणतो, मग काय ते आपलं ते रिटर्न गिफ्ट तुमच्याकडून आलं नाही ना, म्हणून तुम्हाला फोन केला बघा. महेश म्हणजे अवनीचा भाऊ म्हणतो, गिफ्ट? कसलं गिफ्ट हवंय तुम्हाला? दत्ता काका म्हणतो, तुम्हाला गरज होती म्हणून केली मदत, त्या बदल्यात छोटं गिफ्ट मागितलं हो. महेश म्हणतो, ए चल रे, मी आलो होतो का तुझ्याकडे मदत वगैरे मागायला, आणि तुझ्या मदतीची गरज ना
अजिबात मला नाहीये, आजही नाही आणि पुढे पण नसणार आहे, लक्षात ठेव. आमच्या पोरीला कसं घर आणायचं ना त्याची व्यवस्था आम्ही बरोबर करू, तू नको शिकवूस आम्हाला. दत्ता काका म्हणतो, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही आधी, काय झालंय काय सांगा ना, कसं आणणार आहे घरी तुम्ही तुमच्या पोरीला. महेश म्हणतो, ए चल रे, मी तुला बांधील नाहीये सांगायला, ठेव फोन. असं म्हणून दत्ता काकाला रूडली बोलतो बरं का तो. दत्ता काका हॅलो हॅलो करतो आणि त्याला पश्चातापच होतो महेशला फोन केल्याचा. आता तो विचार करतो, काय गद्दार माणूस आहे, हलकट आहे, एक नंबरचा बदमाश माणूस आहे, गरज सरो आणि दत्ता मरो असं झालंय. आता ती येते मागणं ती सुली आत्या आणि म्हणते, काय रे दत्त्या, काय झालं. तो दत्ता म्हणतो, काय नाही ग सुले, माझं आंतरराष्ट्रीय दर्जाचं द्राक्ष पेय गेलं. सुली आत्या म्हणते, अरे कोणाशी बोलत होता तू, नीट सांग ना. दत्ता काका म्हणतो, अगं त्या देशमानेला फोन केला होता मी, ते व्हिडिओ नव्हता पाठवला का मी त्याला, त्या पोरीच्या बापाला काही मदत लागली तर सांगा म्हणलो तुम्ही त्यांना. सुली आत्या म्हणते, मग काय. दत्ता काका म्हणतो, जाऊ दे ग दे सोडून सुले, काय संबंध तुझा. ती सुली आत्या म्हणते, अरे पण ते सांग ना तो काय बोलला ते. दत्ता काका म्हणतो, अगं त्यांच्या पोरीला इथून न्यायची व्यवस्था त्यांनी केली आहे. सुली आत्या म्हणते, अरे दत्ता दादा इथं आनंदाची बातमी, चिडायला काय झालं. तो दत्ता दादा म्हणतो, अगं पण त्यांनी पोरीला न्यायची व्यवस्था केली, माझी जी व्यवस्था करायची ना ती नाही केली ना. सुली आत्या म्हणते, अरे काय बोलू राहिलाय, तुम्हाला काही समजू नाही राहिलं, नीट बोल ना. दत्ता काका म्हणतो, जाऊ दे सोड, त्यांच्या पोरीचं ते काय करते ते पाहू आपण. आता हे दोघे बहीणभाऊ खिडकीतनं वाकून वाकून पाहत असतात, तेव्हा अवनी टेन्शनमध्ये असते बरं का. आता मंडळी, इथून पुढचा जो सीन आहे ना तो तुम्ही बघणार आहात अवनीच्या घरचा, तिच्या माहेरचा सीन, तिच्या आईचा आणि तिच्या भावजईचा. आता तिची आई ना इमोशनल होण्याचं नाटक करते बरं का प्रेक्षकांनो. काल तुम्ही जर मालिका ऐकली असेल, माझा रिव्ह्यू ऐकला असेल किंवा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की अवनीला तिच्या माहेरी आणण्याचा प्लॅन सुरू आहे आणि यात त्या भावजईला गोवलं जातं बरं का प्रेक्षकांनो. बघा तर आता कसा सीन दाखवलाय हा. ती भावजई येते सासूजवळ तिच्या, म्हणजे अवनीच्या आईजवळ, आणि म्हणते, काय झालं आई तुम्हाला, इतक्या टेन्शनमध्ये दिसताय. मग अवनीची आई जरा रडायचं नाटक करते बरं का. हे नाटकच आहे माझ्या अंदाजे तरी. आता ती म्हणत असते, स्वाती रडू नका ना आई. मग त्या म्हणतात, अगं काय करू स्वाती, कशीही असली कशीही वागली ना तरी अवनी माझी मुलगी नाही आहे का गं. अगं 9 महिने मी वाढवलंय ग तिला पोटामध्ये. मला वाटलं होतं प्रेक्षकांनो ही अवनीची सावत्राई दाखवतात की काय. असो, कारण तिची आई वागतच तशी होती. तुम्हाला पण खटकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता त्या म्हणत असतात, मला अवनीची काळजी वाटते ग, ती कुठेही असली तरी. आता ती स्वाती म्हणते, आई नका टेन्शन घेऊ, अवनी व्यवस्थित असेल आणि मार्ग निघेल यातून, ठीक होईल सगळं. आता ती अवनीची आई म्हणते, अगं कसं ठीक होईल स्वाती, सगळं बघितलं नाही का तू तिचे व्हिडिओ. स्वाती म्हणते, आई मी पाहिलंय सगळं, पण ठीक आहे आपण तिला मदत केली पाहिजे ना. त्यावर आता अवनीची आई म्हणते, काय मदत करायची आपण, अगं ती तिच्या स्वप्नांसाठी ती या घरातून गेली ना, तिची ती इच्छा पूर्ण नको का व्हायला सांग बरं, तिने तिच्या पायावर उभं राहायला हवं ना. त्यावर स्वाती म्हणते, हो आई, या सगळ्यासाठी तिचं सर्टिफिकेट, असं बोलता बोलता ती थांबते. तेव्हा त्या म्हणतात, काय झालं ग स्वाती. स्वाती म्हणते, काही नाही आई, काही नाही झालं. मग लगेच ती आई म्हणते अवनीची, बोल स्वाती बोल, काय झालं. मग लगेच अवनीची भावजई म्हणते, आई तिला सर्टिफिकेट लागेल ना हे सगळं करायला, तिने ते नेलंच नाहीये, हे सगळं ती कसं करेल सांगा ना. मग लगेच अवनीची आई म्हणते, अगं बाई हो का, अगं मग तिला सांग ना ते सर्टिफिकेट येऊन घेऊन जा, अगं तिला ती उपयोगी पडतील ना, घरात ठेवून आपण काय करणार आहोत. त्यावर आता लगेच ती स्वाती म्हणते, पण आई महेश. मग ती आई म्हणते, अगं मग तो घरी नसताना बोलव तिला. स्वाती म्हणते, तू चिडचिड करेल ना आई, नको नको, बाबा पण चिडतील, नको आई नको. मग ती अवनीची आई म्हणते, अगं ए स्वाती, उद्या दुपारी हे आणि महेश ना बाहेर जाताय, अवनीला ना दुपारी गुपचूप यायला सांग आणि सर्टिफिकेट घेऊन जायला सांग, अगं भेट होईल ग आपली अवनी सोबत. स्वाती इमोशनल होते आणि म्हणते, आई खरंच तुम्हाला चालेल. मग त्या म्हणतात, अगं का नाही चालणार. स्वाती म्हणते, आई मग मी फोन करू का अवनीला. मग ती अवनीची आई म्हणते, अगं कर ना स्वाती, इथेच फोन कर ना, आणि मला तिचा आवाज ऐकायचा आहे ग, करशील का फोन. मग स्वाती लगेच अवनीला कॉल लावते बरं का. अवनी आता बाहेर उभी असते अंगणामध्ये. अवनी आता कॉल रिसीव्ह करते तिच्या भावजईचा आणि म्हणते, हां बोल ग वहिनी. स्वाती म्हणते, हॅलो अवनी. आता स्वातीनं तिच्या आईजवळ फोन द्यायला लागते बरं का, अवनीच्या आईजवळ. तेव्हा अवनीची आई म्हणत असते तिला खुणवून, तूच फोन कर, तूच बोल. मग स्वाती म्हणते, अगं अवनी तुला तुझं सर्टिफिकेट हवं होतं ना तर उद्या येऊन जा. आता अवनी म्हणते, अगं पण दादा. तिची भावजई म्हणते, त्याची काळजी करू नकोस तू, अगं उद्या ये घरी आणि घेऊन जा सर्टिफिकेट. अवनी म्हणते, अगं वहिनी पण दादा आणि बाबा. त्यावर स्वाती म्हणते, अगं उद्या घरी नाही येत बरं का कोणी, तू येऊन जा. मग आता अवनी म्हणते, अगं वहिनी पण तू
खूप मोठं काम करतेस वहिनी, तुला माहिती नाहीये. त्यावर आता स्वाती म्हणते, बेटा घरच्यांना नाही ग थँक्यू म्हणायचं असतं. तू ये, आईनी केलंय हे सगळं तुझ्यासाठी. तू ये आणि त्यांना कडकडून मिठी मार. आणि ऐक अवनी, आता ती फोन कानाला लावत काहीतरी सांगते बरं का, जे आपल्याला ऐकवलं नाहीये. पण आता अवनीच्या आईने हा प्लॅन केलाय बरं का प्रेक्षकांनो. मला तरी असं वाटतंय बाबा, तुम्ही आज एपिसोड पाहिल्यावर मला नक्की सांगा की तुम्हालाही खटकलं का? आता अवनी खुश झालेली असते तिच्या भावजाईचं हे बोलणं ऐकून. आता साहजिक आहे, कोणालाही वाटेल की आपले घरचे स्वतःहून बोलवतात, एवढं सगळं तमाशा झाल्यानंतर ती आनंदात असते. आणि ही सगळी गोष्ट आता ती रात्री सगळ्यांना सांगते. डायरेक्ट त्यांनी तो सीन दाखवलाय आता अवनीचं हे बोलणं झाल्यावर. आता हे सगळेचे सगळे भाऊ मोठ्याने ओरडतात. काय? अवनी म्हणते, हो, माझ्या वहिनीचा फोन स्वतःहून आला होता. ती मला म्हणत होती ये आणि सर्टिफिकेट घेऊन जा. पण राजाला मात्र काळजी वाटते बरं का, कारण राजाने तिच्या घरच्यांचा अवतार पाहिलेला असतो. त्याला कुठेतरी हे काळं बेरं आहे असं संशय येत असतो. तो म्हणत असतो, असं काय करता? पण तुमचे घरचे किती डेंजरस आहेत, काही होऊ शकतं हो. नाही नाही नाही, जाऊ नका, गरज नाहीये तिथे जायची. राजा असं म्हटल्या अवनी चिडून म्हणते, नाही नाही, गरज आहे, मला माझे सर्टिफिकेट हवेत. आणि तसंही राजा, उद्या दादा आणि बाबा घरी नाही आहेत बरं का, हीच संधी आहे. राजा म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्हाला सर्टिफिकेटच हवेत ना, मी जातो आणि घेऊन येतो. अवनी म्हणते, नाही राजा, अजिबात नाही, मला जायचंय, मला भेटू दे माझ्या आईला. आणि तसंही तुझं तिथे जाणं सेफ नाहीये. मग आता पाण्या म्हणत असतो, ऐका वहिनी, ए राजा, एक काम करा, मी पण येतो तुमच्यासोबत, मी सेफ्टीसाठी येतो. अवनी म्हणते, नको नको, तुम्हा सगळ्यांना बघितलं तर तिथे उगाच भांडणं वाद झाले तर, नको नको, वाद नको. मग यशादा म्हणतो, बरोबर आहे, आणखीन भांडणं नको आहेत, तुमचे घरचे आधीच अवघड आहेत. त्या दिवशी ते रिव्हॉल्वर घेऊन आले होते, नको नको, कोणाच्या जीवाशी खेळ नको. राजा म्हणतो, ए यशादा, यांच्या जीवाशी खेळ झाला तर चालतंय का? अवनी म्हणते, ए राजा, अरे असं काय बोलतोयस, माझ्या घरचे आहेत ते, अरे ते मला काही करणार नाही, मी हँडल करू शकते. राजा ओढून म्हणतो, अरे पण रिस्क आहे ना याच्यात. अवनी म्हणते, कळतंय मला रिस्क आहे, पण रिस्क घ्यावीच लागणार आहे आपल्याला. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी, माझ्या पुढच्या नोकरीसाठी माझे सर्टिफिकेट लागणारच ना. फार फार तर ते रागवतील, चिडतील, वाईट साईड बोलतील, पण तुम्हाला नाही काय करणार ते. आता अवनी एवढं ठामपणे बोलते, पण तिला काय माहिती बिचारीसाठी मोठा घात होणार आहे. ती पुढे म्हणते, अरे वहिनी म्हणाली की आई घरी आहे, आईला तिने समजवलंय, आणि तसं पण बाबा घरी नाहीये, महेश दादा घरी नाही, ही संधी आहे. यशादा म्हणत असतो, पण तुमच्यासोबत कोणीतरी पाहिजे बरं का. पाण्या म्हणत असतो, अरे यशादा, ठरलं ना, मी जातो आणि राजा पण जाईल. राजा म्हणतो, नाही नको पाण्या, तू नको येऊ, तू आधीच गरम डोक्याचा आहे, तिथे आलास ना तर घोळ घालशील. पाण्या म्हणतो, अरे बाबा नाही घोळ घालणार, मी येतो. यशादा म्हणतो, नको नको, मी जातो त्यांच्यासोबत. पाण्या म्हणतो, अरे दादा, तुला उद्या साईटवर जायचंय, स्लॅब पडणार आहे ना. यशादा म्हणतो, अरे होईल काहीतरी मॅनेज, करू काहीतरी. अवनी शेवटी म्हणते, ऐका ना यशादा, ऐका प्लीज, हे बघा माझ्यामुळे तुमचे कामं नका अडवू ना, मी जाऊ शकते एकटी, खरंच खरंच सांगते मी. त्यावर आता यशादा म्हणतो, अरे कोणीतरी खंबीर माणूस पाहिजे तुमच्यासोबत. आता हे बुटकं तयार होतं बरं का, ते पिटुकलं धन्या मला तो खूप आवडतं बरं का प्रेक्षकांनो, फार गोड गोंडच पोरगं येते. तो म्हणतो, मी आहे ना, मी तयार होतो, मी जातो की वहिनी सोबत, मी आहे ना, मी खंबीर आहे वहिनी, मी येतो तुमच्या सोबत. राजा त्याला म्हणतो, अय धन्या, तू आणि खंबीर. त्यावर धन्या म्हणतो, मग ए राजादा, मी त्या दिवशी नव्हतो गेलो का सिम कार्ड घ्यायला वहिनी सोबत, वहिनी मी आलो होतो की नाही तुमच्या सोबत, नाही नाही नाही, आता ठरलं, मीच जाणार आहे वहिनी सोबत. मग अवनी लगेच तयार होते बरं का, आणि अवनी म्हणते, बरं ठीक आहे, चल तू ये धन्या माझ्यासोबत, हरकत नाहीये. धनू तू ये, हां चालेल मला. धनू येणारे म्हटल्यावर आता खरं तर राजाला हे अजिबात पटत नाहीये. तो छोटा मुलगा आहे प्रेक्षकांनो, उद्या जर काही म्हणजे तिच्या वडिलांनी अटॅक केला, काही झालं तर, असं राजाच्या मनात बरेच विचार येतात बिचाऱ्याच्या. मग यशादा म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, झालं, ठरलं, धनू तू जा त्यांच्याबरोबर. ए राजा, आता ठरलं ना, हे बघ तुम्ही आता आराम करा, बरं जा आता. तसं पण अजून उद्याचा दिवस खूप मोठा असणार आहे. अवनी म्हणते, ए धनू, सकाळी तू रेडी राहा, आपण जाऊयात सकाळी. धना तयार असतो बरं का, आणि म्हणतो, सो हो वहिनी, मी येतो तुझ्याबरोबर. मग लगेच अवनी म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणून ती आता झोपायला जाते. पण राजाची काळजी प्रचंड वाढली आहे प्रेक्षकांनो. छान दाखवतात ही मालिका, एका वेगळ्या थाटणीची मालिका आहे, स्टोरी पण वेगळी आहे. मला अशा डिफरंट स्टोरीच्या मालिका खूप आवडतात. ते कॉमन विषय नको वाटतं, ते लव्ह ट्रायंगल काय ते सासू सुनाचे भांडणं बघायला मजा येत नाही. असे विषय असले ना तर थोडं बरं वाटतं. असो, यातलं काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट घ्यायचं हे आपल्या हातात असतं प्रेक्षकांनो. शेवटी हे एक मनोरंजन आहे. इकडे ही सुली आत्या सारखी एरझाऱ्या मारते या सीनमध्ये. तो दत्ता काकाला म्हणत असते ती, ए दत्ता दादा, ही धोंड्याच्या घरची पोरगी कधी जाणार.
त्यावर तो दत्ता म्हणतो, ए काय सुले, 1 तास झाला सारखी तेच तेच बोलते ती पोरगी, कधी जाणार कधी जाणार, काय ग सुले. ती सुलक्षणा म्हणते, अरे मी 1000 वेळेला हात जप करणार आहे. नाही काय देशमाने ते गेम खेळताय की स्वतःहून ती पोरगी तिच्या घरी जाणार आहे. दत्त्या म्हणतो, अगं अय सुले, ते काही मला समजत नाहीये आणि समजून घेऊन आपण करणार काय. पण ती पोरगी जाणार आहे आणि धोंड्याचं घर कोसळणार म्हणजे कोसळणार आहे. ती सुलक्षणा म्हणते, जाणार जाणार पण केव्हा जाणार दत्त्या दादा. दत्त्या म्हणतो, अगं तिला जायचं तेव्हा जाईल ना, होईल की ग सगळं मनासारखं तुझ्या. सुलक्षणा म्हणत असते, काय माहिती कधी होणार आहे, मला दम खायला तर येळच नाहीये, तुला आहे वेळ. मला असं झालंय ना, नकोसं झालंय, मला त्या घराचं चांगलं बघवतच नाहीये. तो दत्त्या दादा ओरडतो आणि म्हणतो, जाय तुला काय गोंधळ घालायचं तो घाल, बैस बडबड करत. त्यावर ही सुलक्षणा म्हणते, करणार मी बडबड करणार, नाही मी वाट बघते त्या पोरीची जायची, अशी ती बडबडत असते. पण इकडे राजाचं टेन्शन वाढलेलं असतं ना. धन्या म्हणत असतो यशादाला, ए यशादादा मी जातो वहिनीसोबत उद्या जातो, आता मी बॅग भरतो. धन्या बॅग भरायला जाणार तेवढ्यात राजा चिडून म्हणतोय, बॅग कशाची भरतो रे. अरे जायचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि गपचूप घरी यायचं, मिनिटाला मला फोन करून अपडेट द्यायचा. धन्याला कळतच नाही राजा एवढा का चिडतोय. धन्या म्हणतो, तू चिडतो कशाला राजा दादा, नीट बोल ना माझ्याशी, तू प्रेमाने पण सांगू शकतो ना हे सगळं. राजा अजून चिडतो आणि त्याच्यावर हात उगारत असतो. तेव्हा यशा म्हणतो, ए राजा थोडं शांत हो. राजा म्हणतो, नाही रे यशादा, मला ना याच्यात कॉन्फिडन्स दिसतच नाहीये, मी जातो ना त्यांच्या सोबत रे. त्यावर यशा म्हणतो, अरे. धन्या म्हणतो, ए राजा दादा असं का बोलतोय, मला काय जबाबदारीची जाणीव नाहीये का, मी जबाबदार माणूस तुला दिसत नाही का काय रे यशादा. राजा म्हणतो, बरं ठीक आहे बोलतोय तेवढंच, धन्या सांगितलं तेवढं कर, सर्टिफिकेट घ्यायचं आणि परत यायचं. असं म्हणून राजा दुसऱ्या खोलीत जातो. इकडे यशादा धन्याला म्हणत असतो, धन्या सगळं व्यवस्थित करशील ना रे बेटा, काळजी घे बर का, असे यशादा काळजीने धन्याला सांगत असतो आणि त्याच्या गालावून हात फिरवत असतो. धन्या आता त्याच्या खोलीत निघून जातो, ते बॅग वगैरे कशाची तरी भरतोय तो. इकडे राजा मात्र फुल टेन्शन मध्ये असतो. आता यशादा राजाकडे येतो बर का राजाशी बोलायला. राजाला तो म्हणतो, यशादा ए राजा एवढं काय झालं रे तुला, काऊन एवढा चिडचिड करू लागला. इकडे पाण्या धन्याला समजवत असतो, ए धन्या ऐक, आयुष्यातली एक ग्रेटेस्ट फिलॉसॉफी तुला शिकवतो. मधल्या भावाला जेव्हा राग येतो ना तेव्हा धाकट्या भावाने शांत बसायचं असतं. राग कोणावर आला तरी तो धाकट्या भावावर निघतो बरं का धन्या, असं तो छान प्रेमाने त्याच्या भावाला समजवतोय हा प्रेक्षकांनो. आता इकडे बघा तो त्या धन्याला समजवतो आणि पुन्हा राजाच्या खोलीत येतो. इकडे बाजूला राजा म्हणत असतो, यशादा मला लई टेन्शन आलंय रे, अरे त्या तिकडे गेल्या आणि परत नाही आल्या तर काय करू मी. राजाला आता त्या महेशची अवनीसोबत असलेली वर्तवणूक आठवते बरं का. अवनीला किती वाईट पद्धतीने त्या सगळ्यांनी बाहेर काढलं होतं, काय काय झालं होतं हे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत आहेत. त्या तिच्या वडिलांनी सुद्धा तिला खूप रूडली ट्रीट केलं होतं ना, हे सगळं त्याला आठवतं आणि खूप वाईट वाटतं. तो आता हे सगळं यशादाला सांगत. पण पाण्या म्हणतो, राजा तू लई टेन्शन घेऊ राहिला रे, अरे ते गेले होते ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बापाला भेटायला, पण वापस आल्या ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे तू काय आहे, कोण आहे, कसं आहे हे समजा माहीत असून पण त्यांनी तुझ्यासोबत लग्न केलं ना. अरे त्यांनी स्वीकारलं पण आहे ना आपल्याला सगळ्यांना, आपण घरचे कसे आहोत काय आहोत त्यांना कळतंय ना. मग 100% मला फुल कॉन्फिडन्स आहे त्या परत येणार बघ. आता राजा म्हणतो, हा तू बोलतोयस तेवढं चांगलंच आहे म्हणा, वाटतं तितकं निगेटिव्ह पण नाहीये, तू पॉझिटिव्ह माणूस आहे. त्यावर आता पाण्या म्हणतो, अरे मला कळतं ना राजादा, अरे राजा तुझं प्रेम आहे ना वहिनीवर. जेव्हा पाण्या असं बोलतो तेव्हा यशाला कसं तरी होतं. यशादादा म्हणतो, चल पाण्या झोपू आपण. आता राजाला फुल टेन्शन आलंय. राजा आता एकटाच असतो तिथे आणि एकांतात विचार करत असतो, माझं तर प्रेम आहे त्यांच्यावर, माझं खूप प्रेम आहे, जीव आहे माझा त्यांच्यावर, पण देवी आई त्यांच्या आयुष्यात फक्त हॅपीनेस व्हायला पाहिजे बघ, आणि देवी आई त्यांच्या स्वप्नांसाठी मला त्यांच्यापासून दूर करू नको ग, असं राजा मनातल्या मनात देवीजवळ प्रार्थना करतो. आणि मंडळी आजचा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढचा प्रोमो छान दाखवलाय बरं का त्यांनी. अवनी जेव्हा घरी पोहोचते तेव्हा तिला जरा धक्काच बसलाय, कारण ती घरात गेल्या गेल्या तो महेश दादा दार लावून घेतो आणि तिचे वडील म्हणतात, तू सर्टिफिकेट घ्यायला आली आहेस ना इथे. अवनी म्हणते, हे सगळं काय चालू आहे, काय गडबड आहे ही सगळी. आता अवनीचे बाबा म्हणतात, यापुढे मी सांगेल तसंच वागायचं, त्या ड्रायव्हरला सोड चिठ्ठी द्यायची आणि यानंतर विवांशी ताबडतोब लग्न. आता अवनीच्या बाबतीत हे सगळं घडत असताना इकडे राजा देवाजवळ प्रार्थना करतोय की देवी आई लवकर सुखरूप अवनी मॅडमला घरी आण ग. आणि प्रेक्षकांनो, जेवढं हरिद्र आतापर्यंत झालंय ते सगळं त्या विवांशी लग्न ठरलं त्यामुळेच, आणि पुन्हा तिच्या वडिलांचं तेच
करायचं लग्न तर विवांशीच करायचं. आता अवनी या गोष्टीला कसं बरं होकार देईल? अवनीला तिथे त्रास होतो बरं का प्रेक्षकांनो, पण तिथे राजा येतो आणि अवनीला वाचवतो आणि सुखरूप घरी घेऊन येतो. हा सगळा ड्रामा बघायचा असेल तर बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. माझा रिव्ह्यू आवडला असेल तर आवर्जून रिव्ह्यूला लाईक करा, मनापासून लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला माझा रिव्ह्यू? म्हणतात मंडळी, माणसाची इच्छाशक्ती वाटेल ते करू शकते, तसंच राजाची इच्छाशक्ती अवनीला परत त्याच्याकडे आणू शकेल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. टेक केअर मंडळी. धन्यवाद.